कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. औरंगजेबाच्या कबरीच्या वादानंतर नागपुरात मोठा राडा. 2 गट समोरासमोर आल्यानंतर एका गटाकडून दगडफेक, अनेक जण जखमी, वाहनांचंही नुकसान, 50 जण पोलिसांच्या ताब्यात. जमावाला पांगवण्यासाठी नागपूर पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराचाही मारा. गल्लोगल्लीत जाऊन पोलिसांचं सर्च ऑपरेशन. नागपुरात जमावबंदीचे आदेश लागू. नागपुरात दंगेखोरांनी मारलेले जवळपास अर्धा ट्रॉली दगड पोलिसांकडून जमा. महाल परिसर, भालदारपुरी आणि हंसापुरी भागात जाळपोळ आणि दगडफेक. दगडफेकीत 25 पोलीस जखमी. अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करा. मुख्यमंत्री फडणवीसांसह गडकरींचं नागपूरकरांना शांततेचं आवाहन. दंगेखोरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश. सत्ताधारी मंत्र्यांकडूनच शांत महाराष्ट्र पेटवण्याचं काम. 400 वर्षांपासून औरंगजेबाची कबर, मात्र आता राजकारण सुरू. नागपुरातील राड्यानंतर विजय वडेट्टीवारांचा आरोप. नागपुरात पोलिसांवर झालेला हल्ला दुर्दैवी. देशद्रोही लोकांना सोडणार नाही, दोषींवर कठोर कारवाई होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. कार सेवा करून बाबरी मशीद पाडली, आता हीच पुनरावृत्तीची वेळ. समझने वाले को इशारा काफी है, मंत्री नितेश राणेंचा सूचक इशारा. आता भाषणबाजी नको, औरंगजेबाची कबर तोडण्यासाठी शिंदेंनी तारीख आणि जागा सांगावी. टी राजा आक्रमक तर औरंग्याच्या थडग्यावर थुंकण्याची व्यवस्था करा, तिथलं पर्यटन वाढेल. सुनील देवधर यांची फडणवीसांकडे मागणी. बीडमधील 26 पोलीस कर्मचारी आरोपी वाल्मिक कराडच्या जवळचे. तृप्ती देसाईंकडून लेखी पुरावे आणि पेनड्राईव्ह पोलीस अधीक्षकांकडे सादर. गुन्हेगारांना लपवण्याचं काम करणाऱ्यांना तातडीनं जिल्ह्याच्या बाहेर काढा, देसाईंची मागणी. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज फैसला. कोरटकर काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात. मोबाईलमधला डेटाही डिलीट केला. वकील असीम सरोदे यांचा मोठा आरोप. विधान परिषदेच्या 5 जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचेंचा अर्ज, तर शिवसेनेत चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडकेंनी अर्ज भरला. आज छाननी होणार. पूजा खेडकरचा पाय आणखी खोलात. आईवडिलांच्या नावे 2 कोटींच्या 12 मालमत्ता, अहवालात उल्लेख. पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता. मुंबईतील नव्या इमारतींना टेरेस गार्डन उभारणं बंधनकारक करण्यात येणार. तापमान वाढ आणि प्रदूषण कमी करण्यासाठी निर्णय. पुण्यात आजपासून महामार्गांवर अतिक्रमण विरोधात कारवाई. 30 मार्चपर्यंत कारवाई मोहीम राबवून वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढणार. आजपासून नेरळमधील माथेरान बंदची हाक. पर्यटकांची होणारी फसवणूक आणि आर्थिक लूट थांबवण्यासाठी प्रशासनानं कारवाई करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील 15 गावात पाणी टंचाईचं संकट. मार्च महिन्यातच टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील प्रवास 1 एप्रिलपासून 3% महागणार. 4चाकी वाहनाच्या एकेरी प्रवासावर 5 रुपयांची, तर अन्य प्रकारच्या वाहनांवर सरासरी 15 ते 20 रुपयांची वाढ. तेलंगणात ओबीसींना 42% आरक्षण देणारे विधेयक विधानसभेत मंजूर. शैक्षणिक संस्था आणि राज्यांतर्गत सेवांमधील नियुक्त्यांवेळी आरक्षण मिळणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.